आज या ठिकाणी गणेश सरांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने श्रमदान ग्रुपची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे. श्रमदान टीमच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे सर्वांचे लाडके मित्र गणेशजी मित्रे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय डॉक्टर गोऱ्याबा, सन्माननीय माजी ग्राम सदस्य अमृता मित्रे, विधिज्ञ सन्माननीय मित्रे साहेब, श्रमदान टीमचे डोके सर, माजी सरपंच सारंगी गडेस्वार, भाजपा नेते आपलं निवृत्ती आबा जवणे आणि संजयजी महामुळे. या ठिकाणी सगळं ऑफिस पाहिलं तर आम्हाला इतका आनंद वाटतो, कारण दादांचा माझा साधारण 20 वर्षापासून संबंध आहे आणि 20 वर्षाच्या कालावधीमध्ये दादांनी पाहिलेली चढउतार, त्यांच्या जीवनात आलेली चढउतार मी माझ्या वेळी पाहिली. दादांची परिस्थिती सुरुवातीला दादांनी गवण्याचा व्यवसाय स्वतः करायची, बरेचसे काम त्यांनी गावातली केले, ज्यांना माहिती त्यासाठी सांगतो खास, आणि त्यातून आपला उदरनिर्वाह चालवत मुलांना इतक्या मोठ्या पदावर आणून ठेवले. खरं तर हे सगळं श्रेय दादांचं त्यांच्या मंडळीचं आहे. कारण दादांवर अशी एक वेळ आली की व्याजाने पैसे घेऊन मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी खर्च केला आणि मुलांनी सुद्धा त्याचं पूर्ण पांग द्यायला फेडलं म्हणतात. आपल्यात म्हण आहे, पुत्र व्हावा असा गुंडा, त्याचा तिन्ही लोक झेंडा, तिन्ही लोक झेंडा. आपल्या गणेशजींचं किमान 3 तालुक्यात तरी बोलय. आता आष्टी असेल, कर्जत असेल, जामखेड असेल, श्रीगोंदा असेल, या 3 तालुक्यामध्ये चांगल्यापैकी गणेशजींना या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आहे, लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत यामुळं त्यांना लवकरात लवकर लोकप्रियता मिळाली आणि त्याचा त्यांनी योग्य वापर केला आहे. अशा गणेशजींच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं, श्रमदान टीमच्या वतीनं त्यांना इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या व्यवसायासाठी असेल, आयुष्यासाठी असेल, जास्तीत जास्त प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र, दिलखुलास असं नेतृत्व अंकुश दादा म्हेत्रे यांचे चिरंजीव गणेश सर यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यानिमित्त मिरजगाव श्रमदान ग्रुप आयोजित हा म्हणजे वाढदिवस आपण सर्वजण साजरा करत आहोत. गणेशजी बद्दल सांगायचं झालं, अतिशय असं दिलखुलास व्यक्तिमत्व, कधीही कुणाला रागवणार नाही, कुणाला कधी काय बोलणार नाही, मितभाषी असं नेतृत्व गणेशजी. आम्ही ज्यावेळेस आता अध्यक्षांनी सांगितलं की दादा हा म्हणजे दादांनी गवण्यापासून काम केलं. आमचं जे घर बांधले ते दादांनी बांधलं. लव भाऊ होता आणि दादा होते, म्हणजे ह्यांनीच आमचं घर बांधलंय. असे हे दादा शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. तसेच गणेशजी त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो अशी मी माझ्या परिवाराच्या वतीने, श्रमदान ग्रुप फाउंडेशन मिरजगाव यांच्या वतीने म्हणजे गणेशजीला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि सर्वांना पर्यावरण दिनाच्याही शुभेच्छा देऊन थांबतो. शेवट बोल. आज या ठिकाणी माझे मित्र अंकुश दादा मित्रे यांचे चिरंजीव गणेश साहेब यांचा आज 30वा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्तानं श्रमदान टीममधील सर्वच सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आज पर्यावरण दिन देखील आहे. दादांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं आपल्याला पर्यावरण दिनासाठी किंवा या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी आपल्याला 5,000 रुपयाची मदत त्यांनी त्यांच्या अमोलच्या विवाहामध्ये या ठिकाणी मिरजगावमध्ये हरित मिरजगाव, सुंदर मिरजगाव करण्यासाठी त्यांनी आपली देणगी दिलेली आणि त्याचीच उत्तर आहे म्हणून आपण देखील त्यांचा मान सन्मान या ठिकाणी, त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपण या ठिकाणी केला पाहिजे. खऱ्या अर्थानं आताच कैलाजींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की दादांनी